शिवसेनेचे 2 वेगवेगळे वर्धापन दिन होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळावा होणार आहे, तर शिवसेना पक्षफुटीनंतर यंदा 3रा वर्धापन दिन। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। संध्याकाळी 7:30 वाजता उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आज मेळावा होणार आहे। आज दोन्ही शिवसेनेचे 2 वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होताना पाहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद येथे मेळावा होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत। शिवसेना पक्षफुटीनंतर यंदा 3रा वर्धापन दिन हा साजरा होत आहे। उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेना होती आणि बाळासाहेबांचं जे नेतृत्व होतं ते एवढं योग्य होतं की खालच्या दर्जापर्यंत त्यांची मातोश्रीवरनं नजर असायची। कधी आमच्यावर कसा असा अन्याय झाला नाही आणि कुठेही हे झालं नाही, त्यामुळे आम्ही शिवसेनेला कधीही विसरू शकत नाही आणि संघटना कशी भक्कम होईल या हिशोबाने, कारण संघटनेचं कसं मजबूत येईल या हिशोबाने आम्ही जेवढं काम करेल तेवढं आम्ही करत राहू। BNCचे प्रश्न असो, शैक्षणिक प्रश्न असो, असे म्हणजे हे सगळं केलं जायचं आणि बाळासाहेबांचा धाक एवढा होता आणि बाळासाहेबांचे म्हणजे आम्ही सैनिक एवढे प्रभावित झालो होतो की बाळासाहेबांचा नुसता आदेश आला तर कुठचीही गोष्ट आम्ही करायला मागे पुढे बघायचो नाही। आम्ही म्हणजे मराठी माणसासाठी आम्ही आमचा जीव किंवा प्राण गेला तरी आम्ही तिकडे एकजुटीने उभे राहायचो। असं करत करत ती संघटना वाढीस गेली आणि बाळासाहेबांमुळे मराठी माणूस एक ताठमानेने जगायला शिकला। शिवसेनेचं मुखपत्र हे नंतर सुरू झालं, त्यावेळी फलक असायचे, प्रत्येक शाखेचे फलक, त्याच्यावर कार्यक्रम आपले लिहिलेले असायचे, कोणाचं काय असेल ते हे मार्गदर्शन होतं आणि मराठी माणूस एकजुटीने शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आणि अजून आमचा गिरगावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरेंच्या मागेच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।